3 गुन्ह्यात वॉन्टेड असणारा, त्याचबरोबर जानराववाडी येथे एका वृद्धेला चाकूचा धाक दाखवून दागिने काढून घेत जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले। त्याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आलेले असून जबरी चोरीतील 60,000चे दागिने जप्त केले आहेत। बारूद अजित पवार वय वर्षे 24 राहणार सावळी असं अटक केलेल्या सराईतचं नाव असून या गुन्ह्यातील दोघेजण पसार झाले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने टाकळी चौकात सदरची कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी वॉन्टेड असलेले गुन्हेगार शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक फरार झालेल्या संशयितांचा शोध घेत होते। त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की 3 गुन्ह्यात फरार असलेला बारूद पवार हा टाकळी चौकात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला आणि यावेळी बारूद पवार हा चालत येताना दिसतात त्याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ महिलेचे दागिने मिळाले। त्याच्याकडून दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की 1.5 महिन्यांपूर्वी जानराववाडी येथील शेतात असणाऱ्या एका घरामध्ये बसलेल्या वृद्ध महिलेला तो आणि त्याचा इतर साथीदार जिजा महिमान्या काळे, लेंग्या त्रिशा उर्फ त्रिशूल काळे यांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने कानातील फुले, मंगळसूत्र काढून घेतल्याचं सांगितलं। त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी मिरज ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।